नमस्कार मित्रांनो, कसे आहात सगळे? बरे आहात ना? आज आपण ठरलं तर मग या मालिकेचा आजचा म्हणजेच 17 ऑगस्टचा भाग बघणार आहोत. भागाची सुरुवात एका बॅड न्यूजने होत आहे. कारण सिनियर ॲक्टर ज्योतिताई म्हणजेच आपल्या पूर्णाई यांचं दुःखद निधन झाले आहे. ज्योतिताई, तुम्ही आमच्या कायम स्मरणात राहाल. पूर्णाईचं कॅरेक्टर ज्योतिताईंनी फार सुंदरपणे निभावलं होतं. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली. भागाच्या सुरुवातीला आपण पाहतो की मधुभाऊना हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केलेले आहे. ते कोमामध्ये गेले आहेत आणि हीच गोष्ट डॉक्टर अर्जुन आणि सायली यांना सांगतात. सायली खूप प्रयत्न करत असते मधुभाऊंना उठवण्याची, पण ते उठत नाहीत. त्यावेळी ती प्रश्न विचारते डॉक्टरांना की मधुभाऊ का उठत नाहीयेत. त्यावेळी डॉक्टर सांगतात की मधुभाऊंचे उठण्याचे चान्सेस आता खूप कमी आहेत. कदाचित काही दिवस जातील, कदाचित काही वर्ष, आणि मधुभाऊ नक्की शुद्धीवर येतील का नाही ह्याची सुद्धा गॅरंटी नाही. हे ऐकून सायली खूप रडायला लागते. पुढे आपण बघतो की प्रतिमा सुभेदारांच्या घरावर गेली आहे. तिकडे ती कल्पना आणि अस्मिताला धीर देत असते. मग कल्पना अर्जुनच्या वडिलांना फोन करून विचारते की मधुभाऊ आता कसे आहेत. तेव्हा अर्जुनचे वडील कल्पनाला ही गोष्ट सांगतात की मधुभाऊ आता कोमामध्ये गेले आहेत. ही गोष्ट ऐकून दोघी पण एकदम चिंतेने ग्रासले जातात. प्रतिमाला ही गोष्ट ऐकून फार दुःख होते आणि ती देवी आईकडे प्रार्थना करते. ती म्हणते देवी आईला की सायलीने एवढे भोग भोगले आहेत, तू अजूनही तिची परीक्षा का घेते आहेस? जी मुलगी सतत दुसऱ्यांच्या आनंदाचा विचार करते, तिच्याच वाट्याला एवढे दुःख का? पुढच्या सीनमध्ये आपण बघतो की नागराज धावत धावत महिपत शिकरेच्या घरी येतो. तो थरथर कापत असतो आणि महिपतला सांगतो, दरवाजा बंद कर, पटकन दरवाजा बंद कर. त्याचा हा असा अवतार बघून महिपत कन्फ्यूज होऊन जातो. त्याच्या हातात सुरी असते आणि रक्ताने माखलेला त्याचा हात व एक लहान फोटो असतो. नागराज प्रचंड घाबरलेला असतो. शेवटी महिपत त्याला विचारतो की तू नक्की काय केलंयस? त्यावेळी नागराज सांगतो की मी मधुभाऊंचा खून करून आलोय. आणि तो आता विचारात पडतो की आता या हत्याराचं करायचं काय. तो प्रचंड घाबरलेला असतो. त्यावेळी त्याला महिपत म्हणतो की ही खूप फालतू गोष्ट आहे, मी ही निस्तरून टाकेन, आणि त्याच्या नोकराला बोलून ते हत्यार साफ करून टाकायला सांगतो. मग महिपत त्याच्या मुलीला म्हणजेच साक्षीला जेलमध्ये फोन करून ही खुशखबर कळवतो की मधुभाऊंचा खून झाला आहे. आता तिला ज्या ज्या लोकांनी जेलमध्ये टाकलं आहे त्या लोकांना तो खून करणार. पुढे आपण पाहतो की अश्विन तन्वीला जेलमध्ये भेटण्यास गेला आहे. अश्विन तन्वीला सांगतो की तो शर्तीचे प्रयत्न करत आहे तन्वीला सोडवण्यासाठी. तेव्हा तन्वी अश्विनला म्हणते की त्याला बघून तिला खूप आनंद झालाय, पण आता मधुभाऊंचं हे असं झाल्यामुळे सगळ्यात गोंधळात गोंधळ झाला आहे. हे ऐकून अश्विन थोडा चपापतो. इथे आपण पाहतो की डॉक्टर अर्जुन आणि सायलीला काही महत्वाची न्यूज देत आहेत. नवीन रिपोर्ट्स मधुभाऊंचे केल्यानंतर असं रिपोर्ट्समधून कळलं आहे की मधुभाऊंचे शुद्धीवर येण्याचे चान्सेस फार जास्त आहेत. इथे अश्विन तन्वीला विचारतो की ही गोष्ट तुला कशी कळली की मधुभाऊंचा खून झाला आहे? हे ऐकून तन्वी घाबरते, पण ती लगेच स्वतःला सावरते आणि अश्विनला सांगते की महिपतने जेलमध्ये एक माणूस विकत घेतला आहे. म्हणजेच तो माणूस महिपतला सगळ्या बातम्या कळवतो आणि महिपत त्याला सगळ्या बातम्या साक्षीपर्यंत पोहोचवतो. कारण महिपतने साक्षीकडे एक मोबाईल दिला आहे ज्यावरून तो सगळ्या बातम्या साक्षीपर्यंत पोहोचवतो. हे ऐकून अश्विन भयंकर चिडतो आणि म्हणतो की तन्वी, ह्या अशा नीच माणसांसोबत तू कशी काय राहिलीस? पण काळजी करू नकोस, मी नेहमी तुझ्या सोबतच राहीन. त्यावर तन्वी असं म्हणते की मधुभाऊ कसेही असले तरी मला त्यांची फार काळजी आहे. अश्विन, तू एक काम कर, मला मधुभाऊंना भेटायला घेऊन चल. ते काय परोल बिरोल असतं ना, त्यावरून आजारी माणसांना भेटायची परवानगी देतात, तसं काहीतरी तू कर. त्यावर अश्विन म्हणतो, तन्वी तू जरा शांत हो. पुढे आपण बघतो की सायली अर्जुनशी मधुभाऊंबद्दल बोलत असते की मधुभाऊंना कसं कुसुम मावशीच्या हातचा चिवडा खायची इच्छा झाली होती. ती फार काळजी करत असते. एवढ्यात डॉक्टर येतात आणि मधुभाऊंबद्दल एक न्यूज देतात. ते म्हणजेच एक नवीन ट्रीटमेंट चालू केली आहे ज्याला मधुभाऊ चांगला रिस्पॉन्स देत आहेत. म्हणजेच मधुभाऊंचे कोमामधून बाहेर येण्याचे चान्सेस आता खूप वाढले आहेत. हे ऐकून सायली आणि अर्जुन खूप खुश होतात. आजचा भाग इथेच संपतो. पुढच्या भागाच्या सुरुवातीला असे दाखवले आहे की सायली तावातावाने महिपतच्या घरी जाते आणि महिपतला त्याने केलेल्या कर्मांचा जाब विचारते. आजचा भाग इथेच संपतो. भेटूया पुढच्या भागात. तोपर्यंत बघत राहा ठरलं तर.
आणि मित्रांनो, चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.